ॐ साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः।
सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई। उपस्थित राहून तुमची प्राण प्रतिष्ठापना करण्याचा ऐकलेला आहे। आज या ठिकाणी त्यांच्या जाणतेपणे अजाणतेपणे काही चुकामाका होत असतील तर तुमच्या पायाकडे जाऊन घ्या महाराजा, वै महाराजा। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी राहणाऱ्या सर्व रहिवाशांना गावापासून मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून गावापर्यंत यांच्याविषयी इथे राहणाऱ्या सर्व रहिवाशांच्या विषयी वाईट वृत्तीने जर कोण काही खोटा नाटा चिंतत असेल, जारण तारण मारण वर्गीकरण उच्चारण स्तंभन नजरबंदी भूत प्रेत पिशाच पुष्पाने बेताल अशा आघोरे चालेल रीती राहणाऱ्या रहिवाशांच्या वरती वाईट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असेल तुमच्या पायाखाली। त्याचप्रमाणे इथे राहणाऱ्या सर्व कुटुंबियांच्या घरामध्ये कुणाच्या कुटुंबामध्ये बिल लग्नाचा कोण राहिलेला असेल तर विवाह करायला पर्यंत महाराजा। कुणाला काम धंदा नसेल, नोकरी धंदा नसेल, व्यवसाय धंदा नसेल, त्याच्यामध्ये यश येत नसेल तर त्याच्यामध्ये भरभर यश प्राप्त करून द्या महाराजा। त्याचप्रमाणे या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जी काही लहानसहान मुलं शिक्षणामध्ये शिक्षण घेत आहेत त्याच्यामध्ये त्यांना भरभर यश प्राप्त करून द्या महाराजा। इथे राहणार श्री साईनाथ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमो नमः। ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः।
साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई
साई नमो नमः। साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। साई नमो नमः। श्री साई नमो नमः। जय जय साई नमो नमः। सद्गुरु साई नमो नमः। ओम साई
साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ॐ साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ॐ साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः Hare
विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा आठ दिवसावारी भक्त करे देवारे करे देवारे जब पद पावया भय भय निवारे भय निवारे आरती साई बाबा ससदातार जीवा दातार जीवा चरण रजसरी दासा ध्यासा महाराज की जय श्री सत्यनारायण महाराज की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षून गो गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ छाछा ठिकाणी मनसावे माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मिटे मी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोने कैलास राणा शिवचंद्र मोळी भगेंद्र माता मुक्ती झराळी कारुण्य सिंधू नवदूत हरी तुझे बिन शंभो मज कोण तारे मज कोण तारे अनंता पुरे पुण्य भूमी पवित्र तो ज्ञान राजा सुपात्र तया महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तुम्ही घाला पोटी आरंभे विनंती करो गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वारुणे बुद्धिमती आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःखवडे देशांतरा पाठवी संभागनायका गजमुखा भक्ता महोतोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे आकाशेंद्र पाशी वैवरे दुर्वांगुलाचे तुरे माझे चित्त हिरे मध्ये कोणी चिंता हरे या मोरयाला स्मरे नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः सिद्धिमायांतो प्रसन्नास्मि धात्रे विघ्नासिनी
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री साईनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री गुरुदेव दत्त महाराज की श्री साईनाथ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की श्री गुरुदेव दत्त महाराज की आई मुंब्रा देवी माते की आई महालक्ष्मी माते की आई तथाच सप्तशृंगी माते की आई तुळजा भवानी माते की श्री सत्यनारायण महाराज की सर्वांच्या हातामध्ये जी काही फुलं आहेत ते सर्व एका ताटामध्ये गोळा करायला घेऊन या. ॐ साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः. ॐ साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः. ॐ साई नमो नमः श्री साई अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगिराज सच्चिदानन्द सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. साई राम हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम. हे साई राम हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम. हे
कृष्णा राधे राधे श्याम। साई राम हे साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। हे साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। तीनों लोक में है तेरी शान, हे साई राम हे साई राम। हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। तीनों लोक में है तेरी शान, हे साई राम हे साई राम। हे साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। हे साई राम हे साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। साई राम हे साई राम, हरे राजाधिराज योगिराज पैगंबर श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आमचे आधारस्तंभ मंगलजी प्रभात यांनाही आमच्या मन हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। हे साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। तेरे चरणों में सब है समान, हे साई राम हे साई राम। हे साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। तेरे चरणों में सब है समान, हे साई राम हे साई राम। हे साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। हे साई राम हे साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। साई राम
साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। हे साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। होठों पे नाम है सुबह और शाम, हे साई राम, हे साई राम। आज एक तुम्हाला सर्वांना सांगायला एक आनंद वाटतो आहे की आम्ही या साईबाबांचं दर्शन मला वाटतं बऱ्याच वर्षापासून घेतोय। आम्ही इकडचे स्थानिक आहे, आम्ही ज्यावेळेस ग्राउंड लेवलवरती राहत होतो, परंतु सांगायला ह्या गोष्टीचा आनंद वाटतो आहे की आजच्या तारखेला एवढं भव्य दिव्य जे काही मंदिर बांधलेलं आहे आपले लोकप्रिय आमदार मंगलप्रभातजी लोढा आणि त्याचबरोबर अजय पाटीलजी यांच्या प्रयत्नाने हे जे काही मंदिर बांधलं आहे आणि खरोखरच आनंदाची गोष्ट अशा पद्धतीने आहे की नेताजी क्रीडा मंडळाने श्रद्धा सबोरी यांचं जे काही स्वप्न असतील भविष्यामध्ये या स्थानिक लोकांची जी काही स्वप्न असतील बाबांच्या समोर ती स्वप्न पूर्ण होऊ देत, हीच मी शिवसेना शाखा क्रमांक 214च्या वतीने शिंदेगड वतीने या सर्वांना एक शुभेच्छा देतो। कारण खरोखरच हे मंदिर असं अलोभनीय आणि एवढं छान बनवलेलं आहे की मन इकडे आल्या प्रत्येकाचं प्रसन्नच होईल। मी देवाकडे एवढीच प्रार्थना करतो साईचरणी की सगळ्या पदाधिकाऱ्यांची या बिल्डिंगमध्ये सर्व राहणाऱ्या रहिवाशांची मनोकामना पूर्ण होते। जय हिंद, जय महाराष्ट्र। साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। होठों पे नाम है सुबह और शाम, हे साई राम, हे साई राम। हे साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। हे साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। हे साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। हे साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। राम और श्याम तेरे ही नाम, हे साई राम, हे साई राम। हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। राम और श्याम तेरे ही नाम, हे साई राम, हे साई राम। हे साई राम, हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम। हे साई राम, हरे हरे कृष्णा
साई राम हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम. शक्य असं माणूस कोण नसतो करणारा. हे मंदिर जे घडलं आहे ते बाबांची इच्छा होती, करून घेणारे तेच असतात. आपण फक्त निमित्त मात्र असतो, म्हणून आम्ही फक्त ते निमित्त मात्र आहोत. बाबांनी सगळं करून घेतलं आहे. आज एवढी चांगलं मंदिर तुमच्या इमारतीसमोर उभं राहिलेलं आहे, त्याचा नक्कीच तुम्हाला आशीर्वाद मिळेल. आणि सगळ्या रहिवाशांना बाबा तुम्ही ताकद द्या, त्यांचंही आयुष्य चांगलं करा अशी मी विनंती करेन त्यांना. नतमस्तक होऊन धन्यवाद. दुसरं असं आहे की अजयच्या अगोदर त्या मंदिरात ज्यांनी भजन केलं, आमच्या सिनियर जे लोक होते प्रकाश पाटील यांनाही सांगितलं त्यांनी आपले 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं. कारण ज्यावेळेस झोपडपट्टीत असताना प्रकाश पाटील त्या शाही मंदिरात नेहमी आमचे सर्वच वरिष्ठ होते, त्यांच्याशी संपर्कात असायचे. आणि तिकडे त्यावेळेस शाही मंदिरामध्ये मला वाटते 3 नंबर बिल्डिंगचे आहे ना, ते काय गुंडुकी काय होते, त्यांच्यासोबत प्रकाश पाटीलचा चांगला संबंध होता. आणि तेव्हा तिथून त्यांनी मंदिराला बाबांना पाहिलं तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. माफ करा मित्रांनो, सर्व रहिवाशांना मी अजूनपर्यंत कधी असं माईक हातात घेऊन कधी भाषण केलेलं नाही. त्याच्यामुळे हे घेतलं की माझ्या हात असे थरथर कापतात की काय बोलू नाही काय नाही. आणि हे अचानक आता माझं नाव घेतलं आणि मला सांगितलं 2 शब्द बोलतं, काय बोलू मला ते मी कळत नाही की काय बोलू. जो मी प्रोग्राम झाला आहे सगळ्यात चांगला झाला आहे. आपले लोढासाहेब आपल्या पाठीशी आहेत, सर्वांच्या पाठीशी आहेत. श्रद्धा सबुरे घ्या, आपल्या एमपीला कुठे बी घ्या, तर 7 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. ते त्यांच्या कामामुळे आणि आज त्यांच्या कृपेनेच हे सगळे जे आपली व्यवस्था झाली, मंदिर बनलेलं आहे. हे तशी आहे ना, खूप वर्षाची तुमची हे होती की मंदिर बनावं, बाबांचं मंदिर बनावं, पण जागा मिळत नव्हती किंवा काय मिळत नव्हतं. ज्या वेळेला अजय पाटील आणि यांना सगळ्यांना कळलं मंगेजींकडे हा विषय गेला, त्यांनी लगेच होकार दिला आणि तुमच्या मंदिराची व्यवस्था झाली. म्हणजे तुमच्या नाही सर्वांच्याच, आम्ही पण त्याच्यामध्येच आहे. त्या बोलण्यामध्ये माझी गडबड होते, लक्षात ठेव. मी कधी भाषणच केलेलं नाही असं, कारण त्याच्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही. त्यामुळे धन्यवाद. यानंतर म्हणतात की रामाच्या बरोबर हनुमान असावा, आणि अजयच्या बरोबर एक हनुमान आहे, आणि तो पण आमचा गुड्डू पाठक. आणि जर गुड्डू पाठक नसता तर ती बोलणी झाली नसती. कारण गुड्डू पाठक एकदा सहज आला आम्ही मंदिरात असताना, अरे विजय काय चाललंय, काय करायचं काय. मी म्हटलं बाबा तू आमची इच्छा पूर्ण कर आणि काहीतरी मार्गी लाव. आणि त्याला मी सांगेल की त्यांनी जे शब्द बोलले तो स्वतःच्या मनाने सांगावं, कारण मी बोलले चुकीचं वाटत त्याच्या मनाचा भाव त्यांनी प्रकट करावा गुड्डू पाठकनी. मी त्याला प्रेमाने आमंत्रित करतो की त्यांनी ते शब्द परत पुनरुच्चार करावे. जय श्रीराम, ओम साईराम, गणपती बाप्पा. सर्वप्रथम आपण सर्व साई भक्त तिथे आज गेले अनेक दिवस बघतोय, कामच चाललंय. त्याच्यामध्ये मी पण असा कधी विचार नाही करतो की मी तुमच्यामध्ये नाहीये. किती लोक येतात, आताच मला विचारले तुम्ही काय ते रूम घेतलंय काय, बोलू नाही बाबा बस सेवा करतो, बोलू रूम नाही घेतले अजून. लोकांना काय गैरसमज होतोच ना, बोलू नाही ना, फक्त बाबांची मंदिर व्हावी. मी एक छोटासा अनुभव तुम्हाला सांगतो. तुम्ही पण बरेच वर्ष म्हाडामध्ये काढले, त्याच्यानंतर आम्ही गेलो 5 नंबर गट. माझी चुकी म्हणा किंवा काय होता, रविवारचा दिवस होता आणि माझी मुलगी 7 महिन्याची होती. 2रा माळा, त्याच्यावरती 3रा पोटमाळा काढला होता आपला किचन मध्ये, आणि ते पायाने गुडघ्याने चालायला सुरुवात झाली. ते 3ऱ्या माळावरून खाली पडली आपल्या बाबांच्या मंदिरावर. तिला एक कुठेच काही नाही हे लागला, काहीच नाही आला. समोरून आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते रावजी खिरटकर आता नाही आहे, त्यांचा इस्त्रीचा धंदा होता, ते ओरडताय आम्हा. आणि आमचे आई वडील सगळे ना ते आस्था चॅनल होते ना, ते संत लोकांचं चालू असतो ना प्रवचन, ते ऐकत होते. ती पडली आणि मी गार झोपेत होतो, माझी मिसेस किचन मध्ये. आम्हाला माहिती नाही मुलगी खाली पडली 3ऱ्या माळ्यावर मंदिरात, सकाळची वेळ 7 वाजता. आज ती 22 वर्ष 2 महिने झाली आहे आणि बॅचलर फार्मामध्ये ती आहे ना, फायनल इयरला आहे. आणि हे फक्त आणि फक्त बाबांची कृपा आणि आहे ना, बाबा आहे ना
स्वतः आहे ना ते करून घेतात. आपल्याला कोणाला असा गर्व नाही पाहिजे. जेवढे त्यांना फिरायचं होता MP मिल कंपाऊंड, म्हाडा, गट नंबर 5, श्रद्धासपूरची सोसायटी सगळे फिरले. शेवटी त्यांना जसा पाहिजे तसा ते बनवून घेतले. हे सर्वात तुमच्या सर्वांचं आहे ना एक बोलतात ना अथक प्रयत्न आहे. पण शेवटी तोच होतो जे बाबा करतात. मग एवढे बोलेन मी. आणि खरोखर असा वाटतो की आहे ना आपण शिर्डीला आलो. जर आपण डोळे बंद केले आणि समोर बघितलं ना असा वाटतो आपण शिर्डीला आलोय. आपल्याला शिर्डी जायची गरज नाही, जावं सर्वांनी. पण इथे बघितलं ना असा किंवा दिसतात सरळ सरळ शिर्डीला येतोय. आधीच तुम्ही स्वतः त्याचा हे करू शकता, अनुभव घेऊ शकतात. आणि उद्याचा पण तुमचा भजनांचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आहे. आणि ह्याच्या पुढे जिथे तुमचा इमारतीसमोर मंदिर आला तुमच्या इमारतीचा रूमचा किंमत वाढतो. हे लक्षात घ्या. मी शब्द देतो तुमचे इमारती रूमचे 5 लाख रुपये वाढणार. सरळ सरळ बोलतो येत्या 1 सालमध्ये, 1 ते 2 वर्षामध्ये. पण तुम्ही विकून जाऊ नका, सेवे करा. मंदिर कोण बांधला, काय होतो, मागचा सगळे विषय सोडायचा. दुनियादारी, राजनीती, राजकारण असतात पण नाही ना शेवटी देव असतो. त्याच्यासाठी कोणी राजकारण नाही करायचं. ज्याला जसा जमेल तसा आहे ना त्याने सेवा करावे. बाबाकडून हे शिकलोय. आणि हे सर्वांना करून मी सर्वांना शुभेच्छा देतो. श्रद्धासपूर इमारत त्या लोकांनी पण सुरत पासून मागे लागले होते. जागा इथे भेटतो, तिकडे भेटतो. गुरुपौर्णिमा होता, विजय कदम पूजा करत होता आणि मी गेलो. काय विजय बोला रे मला मंदिर बांधून दे. असा असा योगायोग त्याने सांगितलं मला समोर पाहिजे. बोलो ठीक आहे. मी अजय भाईंना सांगितलं. आणि जेवढे पण काम होतोय आज तुमच्या समोर बघताय तुम्ही. MP मिलचा रोड होतोय तुमचा. ते बाजूला एक साई मंदिर आहे. बाजूला आपले विभाग काय नाही काय गर्दुल्ले चर्सी जाऊन दारू प्यायला बसतात. आता आपण गेट लावून घेतलंय. ते गार्डन बनवायचा चालला प्लॅन. बरेच गोष्टी आहे. बरेच वर्ष रगडले MP मिल मध्ये. सगळे आपण आपले लाडके कार्यसम्राट आमदार मंगलप्रभात जोडा साहेब तसेच आमचे सौसरिता अजय वहिनी आणि अजय पाटील यांच्या थ्रूने ते बोलले. जे जे शब्द मी त्यांना ते बोललो की हे करायचं आहे ते कधी नकार नाही दिले. बोले कर. आपले लोक आहे, आपल्या लोकांना होऊ दे ते सगळे. त्यामुळे त्यांचा पण खूप खूप आभार. आणि सर्व परत होतो सर्वांना ओम साईराम. सर्व सकाळपासून 2 दिवसापासून आहे ना उपास्य सर्वांनी प्रसाद घ्या, घरी आराम करा. उद्या संध्याकाळी भजनांचा आपण मजा घ्यायची. धन्यवाद. पुढे अजून काही आपल्याला चांगलं करता येईल यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आणि ते आपण अजय गुड्डू आहेत, वहिनी आहेत आणि मंगलजी आहेत यांच्याकडनं आणि प्रकाश दादा आहेत या सर्वांकडनं आपण करून घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तर सर्वांनी जसं जसं नाव घेईल तसं त्यांच्या टाळ्या वाजवून सत्कार करायचा आहे. आदिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज. आज श्रीरामच्या मंदिराचा पहिला वर्ष पूर्ण झाला आहे. आणि आपल्या साई मंदिराचा पण पहिला